यवतमाळ शहरातील माहूर चौकात इन्व्हर्टर बॅटरी व सीसीटीव्ही कॅमेरा दुरुस्तीचे दुकान आहे। गुरुवारी पहाटे 3 वाजता मेकॅनिकने दुकान उघडले। त्या क्षणी चार्जिंगला लावलेल्या इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट झाला। यात मेकॅनिक काही फूट अंतरापर्यंत फेकला गेला आणि गंभीर जखमी झालेल्या त्या मेकॅनिकचा मृत्यू झाला। तस्कील शेख वकील वय 35 राहणार शास्त्रीनगर आर्णी असे मृताचे नाव आहे। तस्कील हा अनेक वर्षांपासून इन्व्हर्टर बॅटरी दुरुस्ती आणि सीसीटीव्ही बसवण्याचे काम करत होता। त्याच्याकडे दुरुस्तीला आलेल्या बॅटरी तो रात्री चार्जिंगला लावत असे। रमजानचा महिना असल्याने तस्कील शेख वकील याने रोजा ठेवला होता। गुरुवारी पहाटे 3 वाजता तो रोजा सोडण्यासाठी उठला आणि नंतर माहूर चौकातील दुकानाकडे निघाला। त्याने दिवसाच्या लावलेल्या बॅटरी चार्जिंगवरून काढण्यासाठी दुकान उघडले, मात्र दुकान उघडताच अघटित घडले। अचानक बॅटरीचा स्फोट झाला। या स्फोटात तस्कील हा 10 फूट अंतरापर्यंत हवेत फेकला गेला आणि तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला। आवाज ऐकल्यानंतर परिसरातील नागरिक धावून आले। बॅटरीचा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे। या घटनेने आर्णी शहरात खळबळ उडाली आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।